जलसाठ्यात ही झपाट्यानं वाढ होते आहे आणि त्यामुळेच दुपारी 12 वाजल्यापासून विसर्ग 24,277 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। 2 दिवसापासून नदीपात्रातला जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला होता आणि भिडे पूल देखील वाहतुकीसाठी बंद होता, परंतु आता तो सकाळपासून सुरू झालेला आहे। 12 वाजल्यानंतर खडकवासला धरणातून 24,000 क्युसेकने पाणी वाढवण्यास विसर्ग करण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नदीपात्रात कुणीही आपल्या गाड्या पार्क करू नये, तसेच पाण्यामध्ये उतरू नये असं आवाहन देखील जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन विभाग असेल, उद्यान विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, हे देखील सज्ज आहेत। आता सध्या आपण पाहू शकता की भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, परंतु 12 वाजल्यानंतर जेव्हा 24,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल त्यावेळेस मात्र नदीपात्रामध्ये पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिका असेल किंवा जलसंपदा विभाग असेल त्यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता सध्या 16,000 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणांचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले होते, परंतु रात्री पुन्हा एकदा ते दरवाजे बंद करून आता 2च दरवाजे उघडलेले आहेत आणि 16,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 12 वाजल्यानंतर पावसाची शक्यता बघून, पावसाचं प्रमाण बघून त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 दरवाजे नवीन उघडले जातील आणि 24,000 क्युसेकने मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जाईल। आणि आता आपण पाहू शकता की मुठा नदीच्या काठावर असलेल्या नागरिक असतील किंवा त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्या असतील, रहिवासी असेल, त्यांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। एकूणच जलसंपदा विभागाकडून वारंवार या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या